भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आरपीआय आणि आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या पंढरपूर बंदला 100% प्रतिसाद लाभला। भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी राज्यभर बंद पुकारण्यात आला होता। मात्र पंढरपुरातील आरपीआय आणि आंबेडकरवादी संघटनेने आज पंढरपूर बंदची हाक दिल्याने पंढरपूर बंद ठेवण्यात आले। तर 30 ते 40 जणांच्या जमावाने बसची तोडफोड केली, तर तुंगत येथे रास्ता रोको करण्यात आला। बुधवारी राज्यव्यापी बंदमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती, तर आज दुसऱ्या दिवशी पंढरपूर बंदमुळे आजही शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत। भीमा कोरेगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद करण्यात आले। पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला होता। यामध्ये सर्व व्यापारी वर्ग, दुकानदार वर्ग व समस्त पंढरपूरकरांनी 100% बंदला प्रतिसाद देऊन कडकडीत बंद ठेवला होता। मात्र पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे अज्ञात 4-5 जणांनी सकाळी मंगळवेळा पंढरपूर एसटी बसवर तुफान दगडफेक केली। या घटनेत कोणी जखमी झाले नाही, परंतु एसटीच्या पुढील काचा व खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत। ही दगडफेक झाली तेव्हा पोलीस गावातील मोर्चांच्या बंदोबस्तात गुंतलेले होते। यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी आरपीआयचे नेते सुनील सर्वगोड, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, संतोष पवार, नगरसेवक राजू सर्वगोड, तालुका अध्यक्ष अर्जुन मागाडे, दीपक चंदनशिवे, गणेश अंकुशराव, किशोर खिलारी, गोविंद सर्वगोड, बालाजी प्रक्षाळे, अनिल वाघमारे पदाधिकारी उपस्थित होते।